2 मार्च 2026 मिथुन राशी. नमस्कार. आजच्या या पहाटेच्या शांत क्षणी आकाशाच्या निळ्या पडद्यामागे काहीतरी कुजबूज सुरू आहे आणि त्या कुजबुजेला आज तुमच्या मिथुन राशीचा स्पर्श झालेला आहे. हो, आजचा दिवस साधा नाही. हा दिवस आहे संकेतांचा. हा दिवस आहे दडलेल्या भावनांचा आणि हा दिवस आहे त्या वळणाचा जिथे तुमच्या आयुष्याची गोष्ट एक नवा अध्याय लिहू लागते. मिथुन राशीच्या प्रिय व्यक्तींनो, आज चंद्र तुमच्या मनाच्या आरशावर हलकेच थाप देतो आहे. कालपर्यंत ज्या गोष्टी तुम्हाला साध्या वाटत होत्या त्या आज अचानक अर्थपूर्ण वाटतील. एखादं जुनं गाणं, एखादा विसरलेला मेसेज किंवा एखाद्या व्यक्तीची अचानक भेट, हे सगळं काही योगायोग नाही. विश्व आज तुम्हाला काही सांगू पाहतंय. आज सकाळी उठताना मनात एक हलकीशी अस्वस्थता जाणवेल, कारण तुमच्या आत एक नवं स्वप्न जन्म घेतंय. आणि जेव्हा स्वप्न जन्म घेतं तेव्हा मन थोडं बेचैन होतंच. कामाच्या ठिकाणी आज तुमची बुद्धी चमकेल. तुमचं बोलणं, तुमची मांडणी, तुमचा आत्मविश्वास लोकांना तुमच्याकडे खेचून घेईल. ज्यांनी तुमच्यावर शंका घेतली होती तेच लोक आज तुमच्या निर्णयावर विश्वास ठेवतील. पण इथेच आहे आजच्या दिवसाचं बूढ. तुमच्यासमोर एक अशी परिस्थिती येईल जिथे दोन रस्ते दिसतील, एक सोपा आणि एक मनाला पटणारा. आणि मिथुन राशीचं मन नेहमी द्विधा अवस्थेत अडकतं. आज तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे, लोक काय म्हणतील याचा विचार करून की तुमच्या आत्म्याचा आवाज ऐकून. कारण आज घेतलेला निर्णय पुढचे 6 महिने ठरवेल. आर्थिक बाबतीत आज एखादी अनपेक्षित बातमी मिळू शकते. कदाचित एखादं थांबलेलं पैसेचं काम पूर्ण होईल किंवा एखादी नवी संधी तुमच्यासमोर येईल. पण लक्षात ठेवा, आज लालच आणि गरज यामध्ये फरक ओळखणं खूप महत्त्वाचं आहे. प्रेमाच्या बाबतीत आजचा दिवस अत्यंत खास आहे. ज्यांच्या आयुष्यात कोणी आहे त्यांच्या नात्यात आज एक नवा संवाद सुरू होईल. कदाचित तुम्ही काही दिवसांपासून मनात ठेवलेली गोष्ट आज बोलून दाखवाल आणि आश्चर्य म्हणजे समोरची व्यक्ती ती समजून घेईल. ज्यांचं प्रेम हरवलं आहे त्यांच्या आयुष्यात आज आठवणींचा पाऊस पडेल. पण हा पाऊस दुःखाचा नाही, हा पाऊस आहे तुम्हाला पुन्हा जिवंत करण्यासाठी. आणि जे अजूनही कोणाची वाट पाहत आहेत त्यांच्यासाठी आज विश्व एक संकेत देईल. एखाद्या नजरेतून, एखाद्या स्मितातून किंवा एखाद्या अनोळखी भेटीतून. घरात आज वातावरण थोडं भावनिक राहील. आईच्या शब्दांमध्ये काळजी असेल, वडिलांच्या नजरेत अपेक्षा असेल आणि तुम्ही या सगळ्याच्या मध्ये उभे राहून स्वतःला शोधत असाल. आरोग्याच्या बाबतीत मन थकल्यासारखं वाटेल, शरीर नाही, मन. म्हणून आज स्वतःसाठी 20 मिनिटं काढा. शांत बसा, डोळे मिटा आणि स्वतःला विचारा, मी खरंच आनंदी आहे का? कारण आज तुमच्या राशीला सर्वात मोठा आशीर्वाद मिळणार आहे, स्वतःला समजण्याचा. दुपारनंतर एक अशी बातमी येऊ शकते जी तुमच्या मनात आनंदाची लहर निर्माण करेल. कदाचित एखादा फोन, एखादा मेसेज किंवा एखादी भेट. पण संध्याकाळ, हो, संध्याकाळ आहे आजच्या दिवसाचा खरा टर्निंग पॉइंट. सूर्य मावळताना तुमच्या आयुष्यातील एक काळोखही मावळेल. ज्या गोष्टीची भीती तुम्ही इतके दिवस बाळगली होती ती भीती आज संपेल. आज रात्री तुम्हाला एक स्वप्न पडू शकतं आणि त्या स्वप्नात तुम्हाला उत्तर मिळेल, तुमच्या पुढच्या वाटेचं. आजचा तुमचा शुभ रंग हिरवा, कारण हिरवा रंग आज तुमच्या आयुष्यात नवी पालवी आणणार आहे. शुभ अंक 5. हा अंक आज तुम्हाला योग्य दिशेने नेईल. आणि आजचा उपाय, एका लहान मुलाला काहीतरी गोड खायला द्या, कारण त्या मुलाच्या हसण्यात तुमचं भाग्य लपलेलं आहे. मिथुन राशीच्या प्रिय व्यक्तींनो, आजचा दिवस तुम्हाला सांगतो, तुम्ही जे शोधत आहात ते तुमच्या आतच आहे. इतरांच्या टाळ्यांमध्ये तुमचा आनंद नाही, तो आहे तुमच्या स्वतःच्या समाधानात.
आज स्वतःवर विश्वास ठेवा, तुमच्या शब्दांवर विश्वास ठेवा, तुमच्या निर्णयावर विश्वास ठेवा. कारण तुम्ही साधे नाही, तुम्ही द्वैताचं सौंदर्य आहात. तुम्ही विचार आणि भावना यांचं सुंदर मिश्रण आहात. आणि आज 2 मार्च 2026 हा दिवस तुमच्या आयुष्याच्या डायरीत सुवर्णाक्षरांनी लिहिला जाणार आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, जे होतंय ते तुमच्या चांगल्यासाठी होतंय आणि जे येणार आहे ते तुमच्या कल्पनेपेक्षाही सुंदर आहे. मी पुन्हा भेटेन उद्या तुमच्या राशीचं आणखी एक गूढ उलगडायला. तोपर्यंत स्वतःवर प्रेम करा आणि आकाशाकडे पाहून एक स्मित करा, कारण तिथे कुठेतरी तुमच्यासाठी एक तारा आज अधिक तेजाने चमकतो आहे.